नमस्कार मित्रांनो. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलंच असेल, एक फोटो दाखवला होता. इथे मक्कामध्ये मी कॅरोबीजचा वापर केला होता आणि स्पेशली इथं लावाळ्यासाठी मी त्याच्यामध्येच ते कॅरोबीज फवारल्यानंतर लावाळ्यासाठी स्पेशल मी सॅम्परचा वापर केला होता. सर्व लावाळा आता पूर्ण मेला आहे, पूर्ण खतम झाला आहे. थोडाफार आहे पण तरी माझ्या मते चांगला रिझल्ट भेटलाय मला. आणि समजा जर नसती फवारणी केली तर काही ही लावळी आता भरपूर वाढली असती. आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक सांगायचं, हे माझं शून्य मशागत तंत्रज्ञानाची मका आहे. मी नांगरली नाही, नांगरटी न करता, वखरपाळी न करता, रोटर न मारता. मागच्या वर्षी कपाशी होती इथं, त्याच कपाशीच्या बेडवरती मी मकाची लागवड केली. फक्त बेड तोच आहे, न नांगरटी करता, काहीच न करता, कमी खर्चामध्ये अतिशय छान अशी मका आली. ही 17 मे रोजी लागवड केली होती. तुम्ही बघू शकता की अतिशय छान अशी मका आली. तुम्हाला मागच्या वर्षाचे खोड दाखवतो. हे बघा, ही उन्हाळ मका होती. त्याच्या अगोदर म्हणजे जवळजवळ शून्य मशागतचं हे तिसरं पीक आहे माझं. त्याच्या अगोदर कपाशी होते ह्याच बेडवर, आणि त्या कपाशी काढल्यानंतर कपाशी फक्त कापली आहे. हे कपाशीचे खोड आहे, हे कपाशीचं खोड आहे. कपाशी काढल्यानंतर त्याच बेडवरती फक्त मकाची टोकन यंत्राने लागवड केली होती, उन्हाळ मकाची. आणि नंतर ती मका काढल्यानंतर पुन्हा त्याच बेडवरती मकाचीच लागवड केली. पावसाळा तिसरं पीक आहे. हे सर्व आता खोड जे एकदम कुजून हे झाले, ह्याच मुळ्यांचा, सूक्ष्मजीवांचा वापर करून एकदम छान असे नरम बेड झाले. आता ते नरम बेड झालेत. धन्यवाद.